श्री स्वामी समर्थ. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी या सणाला ओळखले जाते. दिवाळी हा सण लवकरच जवळ येत आहे. या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे, मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे, मेणबत्त्या आणि कंदिलांनी प्रकाशित करतात. हिंदू उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे तेलाने स्नान करतात. फटाके आणि रांगोळीच्या सजावटी देखील केल्या जातात. दिवाळी सण चालू होण्या अगोदर बघा, दिवाळी ही जवळ आलेली आहे आणि दिवाळी येण्यापूर्वी आपण आपल्या घरातील काही वस्तूंची, काही गोष्टींची साफसफाई ही करत असतो. आपण आपल्या घरातील साफसफाई करत असताना म्हणजेच बघा, काही वस्तू असतात की त्या बऱ्याचदा आपण वापरत नाही. आपण साफसफाई करून त्या पुन्हा तशाच ठेवत असतो. तर घरात अशा ठेवलेल्या प्रत्येक गोष्टींचा चांगला आणि अशुभ परिणाम हा आपल्यावर होत असतो. वास्तूनुसार घरातील काही गोष्टी सकारात्मक आणि काही नकारात्मक ऊर्जा आणतात. सकारात्मक ऊर्जासह वस्तू ठेवल्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी येते, तर नकारात्मक ऊर्जा असलेल्या गोष्टींमुळे आपल्या घराचं किंवा आपलं हे नुकसान होत असतं. आणि म्हणूनच अशा काही वस्तू आहेत ज्या दिवाळी येण्याआधीच आपल्याला घरातनं बाहेर काढायच्या आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. दिवाळी म्हणजे भरभराट घेऊन येणारा सण असतो. दिवाळी सणाची सर्वात महत्त्वाची म्हणजे साफसफाई असते आणि बऱ्याचदा साफसफाई करताना अनेक जुन्या वस्तू आपण घरात तशाच ठेवत असतो. तर ह्या वस्तू कोणत्या आहेत की ज्या आपल्याला दिवाळीच्या अगोदर घरातनं बाहेर काढून टाकायच्या आहे, म्हणजेच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही आपल्याला बाहेर काढून टाकायची आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, आपण देवघरामध्ये दररोज देवपूजाही करत असतो. धूप, दीप, अगरबत्ती लावत असतो. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये तुटलेल्या देवांच्या मूर्ती असतात, फोटो असतात किंवा देवांचे काही फोटो असतात, त्यांच्या काचा तुटलेल्या असतात किंवा फ्रेम बाजूनी खराब झालेली असते. अशा देवतांची आपण दररोज पूजा करत असतो. परंतु तुम्ही जर का अशा तुटलेल्या, भंग झालेल्या मूर्तीची किंवा फोटोची तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पूजा करत असाल तर पहा, यातून तुम्हाला कुठलंच फळ हे चांगलं मिळत नसतं. यातून फक्त निगेटिव्ह ऊर्जाही पसरत असते. त्यामुळे आपल्याला अशा देवी देवतांच्या फोटो किंवा मूर्त्या असतील तर त्या पाण्यात विसर्जित करून द्यायच्या आहे. त्याऐवजी तुम्ही नवीन वस्तू, नवीन मूर्त्या किंवा नवीन फोटो तुम्ही दिवाळीमध्ये घरी घेऊन येऊ शकतात आणि त्याची पूजा तुम्ही तुमच्या घरात करू शकतात. बघा, जर का तुमच्या घरात देखील अशा मूर्तीच्या फोटो किंवा वस्तू असेल तर तुम्ही त्या पाण्यात विसर्जित करून द्या. कारण आपण दिवसेंदिवस देवांच्या काही मूर्ती असतात त्या तुटलेल्या असतात किंवा आपण वापरत नसतो, त्या मूर्तींची पूजा करत नसतो आणि अशा मूर्ती आपण एका बाजूला तशाच ठेवत असतो. तर यातून वास्तुदोष निर्माण होतो, यातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे आपल्याला दोष लागत असतो. तर अशा मूर्ती, फोटो तुम्ही काढून पाण्यामध्ये विसर्जित तुम्हाला करून द्यायचे आहेत. यानंतर आपल्या घरामध्ये जुने काही घड्याळं असतात की जे आपण वापरत नसतो आणि काही घड्याळं अशी असतात की ती तुटलेली असतात, त्याची काच तुटलेली असते, परंतु आपल्याला टायमिंग न मिळाल्यामुळे आपण ते तसंच ठेवत असतो आणि दुसरं नवीन घड्याळ घेऊन येतो आणि ते घरात लावत असतो. मग अशावेळी जी जुनी घड्याळं असतील, जी तुम्ही वापरत नसाल, ती घड्याळं खराब असेल तर तुम्ही ती फेकून द्या. चांगली असेल तर एखाद्याला वापरायला तुम्ही देऊ शकतात. असं म्हणतात, घड्याळ हे आपलं वेळ आणि काळ दर्शवत असतो. त्यामुळे घड्याळ हे नेहमी चालू असावं. घड्याळ हे नेहमी काळापेक्षा थोडं पुढे असावं. ते चुकूनसुद्धा पाठीमागे नसावं आणि बंद झालेलं घड्याळ हे घरात कधीही नसावं. यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबत असते आणि म्हणूनच आपल्या घराची प्रगती थांबू नये यासाठी आपल्या घरात देखील काही घड्याळं बंद पडलेली असतील तर तुम्ही रिपेअर करून आणा किंवा तुम्ही एखाद्याला देऊन टाकू शकतात. यानंतर आपल्या घरामध्ये जुने न्यूजपेपर असतात. बहुतेक घरात जुने न्यूजपेपर गोळा करून ठेवतात. मात्र जुन्या वर्तमानपत्रात धूळ आणि माती जमा झाल्यामुळे आणि त्यांना ओलसर ठिकाणी ठेवल्यामुळे कीटक आणि कीटकांचा धोका असतो. अशा प्रकारे ते घरात
नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे अशी पेपर तुम्ही रद्दीमध्ये देऊन टाकू शकतात. जुने कुलूप, जर का तुमच्या घरात एखादे जुने कुलूप असेल, खराब झालेले असेल, लॉक तुम्ही अशा प्रकारचे लॉक तुम्ही घरात ठेवू नका. वास्तुशास्त्रात हे अत्यंत अशुभ मानले जाते. वास्तूच्या म्हणण्यानुसार चालू असलेले लॉक हे नशिबाचे प्रतीक असते, तर बंद किंवा खराब लॉक घरात दुर्दैव आणते. जे लॉक खराब आहेत आणि आपण त्याला वापरत नाही ते तुम्ही लगेच घराबाहेर काढावे. यानंतर बघा, आपल्या घरामध्ये जुने फाटलेले कपडे असतात किंवा असे पण काही कपडे असतात की ते नवीन असतात आणि ते आपण वापरत नसतो, छोटे झालेले असतात, आखूड झालेले असतात आणि दिवसेंदिवस आपण असे कपडे चांगले असल्यामुळे ते फेकून देऊ शकत नाही आणि ते तुम्ही तसेच कायम घरात ठेवत असतात. तर असे कपडे तुम्ही एखाद्या गरिबाला देऊ शकतात. एखाद्या अनाथाश्रमात जाऊन तुम्ही ते दान करू शकतात. खराब झालेले कपडे असतील तर तुम्ही ते काढून फेकून देखील देऊ शकतात. यामुळे देखील आपल्या घरात खूप मोठ्या प्रमाणात वास्तुदोष, निगेटिव्ह ऊर्जा ही तयार होत असते. त्याचप्रमाणे बघा, बंद पडलेली घड्याळे असतात. त्याचप्रमाणे आपल्या घरात तुटलेल्या फुटलेल्या काचेच्या फ्रेम असतात. काही ठिकाणी बघा तुटलेल्या फ्रेम असतात. आपण त्या तुटलेल्या असल्यामुळे, फेकायला टायमिंग नसल्यामुळे आपण त्या पोटमाळ्यावर ठेवतो किंवा घराच्या पाठीमागे ठेवतो किंवा घराच्या बाहेर ठेवतो, गॅलरीत ठेवतो. तर अशा तुटलेल्या फ्रेम, काचेच्या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत. बघा, काचेच्या तुटलेल्या वस्तू हा सर्वात मोठा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत असतात. त्यामुळे अशा वस्तू आपण घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्या घरात जुनी किंवा खराब झालेल्या पादत्राणे असतील. बघा, आपल्या घरात जुने तुटलेल्या चपला, बुटं असतील, आपण त्या वापरत नसतील तर अशा चपला, बुटं आपण फेकून देऊ शकतो. लहान झालेले असतील, चांगले असतील तर एखाद्या गरिबाला तुम्ही दान करू शकतात किंवा त्याला तुम्ही वापरायला देऊ शकतात. बघा, शूज आणि चप्पल यांचे नाते संघर्षासह मानले जाते. जर तुम्हाला आयुष्यातील संघर्ष कमी करायचा असेल तर आपले शूज आणि चप्पल बरोबर ठेवा. घरात जुनी, फाटलेली किंवा खराब शूज आणि चप्पल ठेवल्याने संघर्ष वाढू शकतो. यामुळे प्रत्येक छोट्या कामात बरीच मेहनत करावी लागते. त्याचप्रमाणे देवी देवतांचे फोटो देखील आपल्याला घरातनं काढून टाकायचे आहेत. त्याचप्रमाणे बघा, आता दसरा नेटकीच होऊन गेलेला आहे. दसऱ्यामध्ये आपण बरीच अडगळ काढलेली असते. ज्यांनी दसऱ्यामध्ये ही अडगळ काढलेली नाही अशांनी दिवाळी येण्या अगोदर या वस्तू काढून टाकायच्या आहे. जे घर स्वच्छ, सुंदर आणि शांत असेल तिथे लक्ष्मी नांदते. त्यामुळे तुटलेल्या वस्तू, अस्वच्छता असलेल्या घरात, कलह असलेल्या घरात ही कधीही थांबत नाही. यामुळेच आपल्याला लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी, लक्ष्मीने घरात वास करण्यासाठी, घरातील वास्तुदोष कमी होण्यासाठी आपल्याला ह्या वस्तू, ही अडगळ घराच्या बाहेर टाकून द्यायची आहे. त्याचप्रमाणे बघा, दिवाळीमध्ये आपल्याला दररोज घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. दररोज आपल्याला छोटीशी का होईना घराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे. याचप्रमाणे घरातील सर्व व्यक्तींनी सकाळी लवकर उठायचं आहे. बघा, आपण एरवी उशिरापर्यंत जरी झोपत असलो तरी देखील आपल्याला दिवाळीच्या सणामध्ये सकाळी लवकर उठायचं आहे. याचप्रमाणे दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्याला चुकूनही तिन्ही सांजच्या टायमाला म्हणजेच लक्ष्मी येण्याच्या वेळेला घरामध्ये झाडू मारायचा नाहीये. जरी तुम्ही चुकून एखाद्या टायमाला झाडू मारला तर आपल्याला हा कचरा घराच्या बाहेर फेकून द्यायचा नाहीये. तुम्ही हा कचरा घरातच एका बाजूला ठेवू शकतात. पूर्वीच्या काळी आपले पूर्वीचे लोक असं म्हणायचे, तिन्ही सांजच्या टायमाला घरात झाडू मारू नये. त्यामुळे घरातील लक्ष्मी ही बाहेर निघून जाते. तिन्ही सांजच्या टायमाला लक्ष्मी आपल्या घरात येत असते आणि आपण तिला झाडू मारून घराच्या बाहेर काढत असतो. तर या छोट्या छोट्या चुका आपल्याला करायच्या नाहीये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल. आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.